आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवतांमा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे आत्मकथन. आणि मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं अमोलबद्दल. जो मित्रही म्हणता येत नाही, कारण तो लहानपणापासून आणि माझ्यापेक्षा खूप वयानं लहान असताना आणि तो मामा म्हणत असल्यामुळे एक आमचं जवळचं नातं. असा हा अमोल, याबद्दल मी तुम्हाला मागील काही भागामध्ये सांगितलंय. आता मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की अमोल हा आता संभाजीनगरला तो शिकत होता, फार्मसी काहीतरी करत होता तो. कारण मी त्याला थोडासा संपर्क कमी केला होता. कारण का तर तो आता माझा राहिलेला नसल्यासारखं झालं, कारण तो ऐकतच नव्हता. आणि त्याचं कारण म्हणजे माझं म्हणणं होतं की त्यांना आता वय झालं, त्याच्याबरोबरची जी मुलं होते ती आता नोकरी करायला होते, ही म्हणजे मार्गी लागले होते. आणि हा काहीच करत नव्हता, शिकतोय. आणि घरच्या लोकांना हा काय करतोय, काय शिकतो, हे काहीच कारण घरचे लोक शिकलेले नव्हते. आणि हा घरच्या लोकांवर असा प्रभाव टाकत होता की ते जे बोलतो ते खरं आहे म्हणून. आणि घरच्यांना वाटायचं काहीतरी आपल्या मुलानं बनावं. त्याच्या वडिलाची खूप इच्छा, आईची बी त्याच्यापेक्षा जास्त इच्छा की काहीतरी बनावं, कारण इतर मुलं त्याच्याबरोबरची मार्गी लागली होती. म्हणून ती पैसा खर्चायला पाण्यासारखा पैसा खर्चत होती. फक्त मला माहित होतं की ही पैसे ही व्यर्थ जाणार आहेत, कारण तो काही करू शकत नाही. जी धरलंय ती कधीच पूर्ण करत नाही. हा धरसोड्या आहे. धरसोड्या म्हणजे कसं असतं, मुलांनी बरेच आता आजकाल मुलं अशा पद्धतीने वागतात. कारण अगोदर ज्यावेळेस एखादं काही ठराविक कालावधी अमुक अमुक व्हायचंय म्हणून घरच्यांना सांगतात, त्या पद्धतीतून तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर त्यांची कल्पना चेंज होते. त्यांना ही गोष्ट बरी वाटते मनात. आता यानं सुरुवातीला इंजिनिअरिंग व्हायचं म्हणून तशा पद्धतीने अभ्यास केला, पास झाला इंजिनिअरिंग. पण आता इंजिनिअरिंग नको आहे, आता मला MBBS व्हायचंय. पुन्हा त्यांना कल्पना म्हणजे चेंज झाली त्याची. पुन्हा ते नंतर दुसऱ्याच ह्याला गेला. परत तिथं संभाजीनगरला राहिल्यानंतर तिथेही पास, तो नापास होत नव्हता. एक विशेष म्हणजे तो कधी नाही फेल कधी झाला नव्हता. आता फेल जात नाही ही घरच्यांना एक कौतुकास्पद वाटायचं की हा फेल जात नाही. अहो जात नाही खरंय, परंतु कुठल्या तरी गोष्टीचं एक ध्येय, एक ह्यानं जर चाललं. आजकाल मुलं एक राहत नाहीत, एक निष्ठपणाने काम करत नाहीत, धरसोडपणा करतात. त्याच्यामुळे त्यांना कोणतं हे करू का ते करून ते करू का हे करू होत जातं. आणि त्याच्यामध्ये पैसा वेळ बर्बाद होते. तर मी एवढ्याच एक अनुभवातून सांगतो अमोलच्या, की विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुम्ही जर शिकत असाल ना आणि हे माझं आत्मकथन जर ऐकत असाल तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही सुरुवातीलाच काय करायचंय हे फिक्स करा एकदा आणि त्याच्यावर फोकस करा. म्हणजे ते ध्येय गाठा, एक ध्येय गाठा की आपल्याला हेच करायचंय. आणि मग किती अडचणी आल्या काही आल्या तरी त्याच्यावर म्हणजे पूर्ण मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे, अभ्यास भरपूर करायचा. तर ही गोष्ट अमोलकडून होत नव्हती, कारण प्रत्येक क्षणोक्षणी तो बदलत राहिला. म्हणून मी त्याला माकड चाळे म्हणतो त्याला. कारण माकडाचं पण तसंच असतं बघा. एक आमच्या काळामध्ये मी ज्यावेळेस दुसरीला होतो त्यावेळेस एक माकडाचे घर नावाची गोष्ट होती दुसरीच्या वर्गामध्ये. तर त्या दुसरीच्या वर्गामध्ये अशी गोष्ट होते, एक माकड असतं आणि एक चिमणी असते. तर काय होतं, चिमणी
चतुर आणि पुढच्या काळाचा विचार करून ती घरटं तयार करते. बघा तुम्ही, पावसाळ्याच्या अगोदर ती घरटं तयार करत असते बघा चिमण्या. हं? आणि मग ज्यावेळेस ज्या झाडावर माकड राहत असे त्या झाडावर चिमणीचं घरटं असायचं. मग चिमणी त्या माकडाला बोलायची, अरे माकड दादा, अरे माकड दादा, असं काय उड्या मारतो रे, चिंचा खातो, बोरं खातो, हे करतो, आंबे खातो, अरे जरा तू पावसाळ्याचा काळ येणार आहे, पाऊस पडणार आहे, त्यावेळेस तुला घर पाहिजे का नाही? म्हणजे काय गरज नाही आपल्याला. आणि चिमणी आपले एक एक गवताची काडी आणून ती घरटं बनवत असते आणि माकड तिला छेडीत असतो. काय ग म्हणते, पाऊस कवळ कुठे तिला की तू तयार करते घर तुझं, असं तसं. नाही रे दादा, अरे पाऊस पडला ना मग माझ्या पिल्ले वगैरेला भिजून ये ना, असं म्हणून मी घरटं करते रे, तुला कसं कळत नाही, असं तसं. म्हणजे चिमणी आपल्या तिच्या आहे ना सांगते. कारण चिमणी हुशारच असते, माकड बी हुशार असतं, पण त्या काळाचं भान नसतं त्याला. तसं आमच्या अमोलला मी माकड माकड का म्हणतो, तर तो काय करायचा आहे ते, म्हणजे प्रत्येक गोष्ट बदलत राहायचा, स्थिरता नव्हती त्याच्याकडे. तर ही चिमणी घरटं तयार करते. काळांतराने पाऊस पडतो, पावसाळा सुरू होतो आणि ज्या वेळेस पावसामध्ये माकड भिजतं ना, त्यावेळेस त्याला वाटतंय की रे, चिमणी बोलत होते ते खरं या, आपण ऐकलं नाही, आपण घरटं तयार केलं नाही, घरटं तयार करायला पाहिजे होतं, म्हणजे घर तयार करायला पाहिजे होतं. मग ती दुःखी पावसात भिजतो माकड आणि मग ते चिमणीच्या घरट्याकडे निस्ता बघत राहतो. आणि पाऊस संपला की लगेच माकड टनाटन उड्या मारायला लागतो, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर. म्हणजे की दुसऱ्या आपले मित्र पुढे गेले, काय झालं, त्यांनी एक धरून राहिले, त्यांनी भविष्याचा विचार केला, त्यांनी प्रगती की आम्हाला थोडंसं वाईट वाटायचं थोडंसं, आणि मग पुन्हा अजून काहीतरी करायच्या ह्या भानगडीमध्ये तू पडायचा. म्हणजे तो संभाजीनगरला राहिला, मग तिथं पण त्याचे विचार चेंज झाले, त्याच्यामध्ये तो पास झाला, तिथं काय करत होती तिथं, आणि पुन्हा नवीनच खूळ भरलं त्याच्या. म्हणजे त्याला कलेक्टर व्हायच्या, तहसीलदार व्हायच्या, अशा परीक्षा द्यायच्या, म्हणून तो पुण्याला राहिला. पुण्याला 4-5 वर्षे पण काढले त्यानं. प्रत्येक वर्षी अभ्यास करायचा, न्यायचा, पुन्हा काहीतरी मार्कावून गेलं, काहीतरी व्हायचं. हे घरच्यांना कळत नव्हतं, मला समजत नव्हतं. मला कधीतरी भेट घ्यायचा, माझं बोलणं आता कमी झालं होतं, कारण तो माझं ऐकत नव्हता. म्हणून मी आता त्याला सांगायचं सोडून दिलं होतं. मला त्याचं भविष्य कळत होतं, म्हणून मी म्हणते की ही काहीच करणार नाही ना, कुठंही काही करू द्या, कारण ह्याचं जे काय आहे टार्गेट तेवढ्या पुरतंच आहे. कारण काय असतं, देव काही ठराविक तुम्हाला देत असतो आणि त्याच्या पद्धतीचं ओळखूनच आपण तिथपर्यंत चालण्याचा प्रयत्न. काहीतरी आगाऊ कुठे करून नाही मिळत काही, याला नशिबाची जोड पण लागते. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की आपल्या नशिबात नव्हतं. हो, खरंच नाही आपण. आणि काही जणांच्या नशिबात जी गोष्ट असते त्याने कमी ह्याच्यामध्ये त्यांचं नशीब असल्यामुळे त्यांना ती प्राप्त होते, आणि ज्याच्या नशिबात नाही त्यांना कितीही येणा देऊ द्या, कितीही श्रम करू द्या, काहीही करू द्या, ती फेलच जातं, कारण नशीब पण लागतं. तसं याच्या नशिबात काही गोष्टी नव्हत्या, म्हणून मी त्याला सांगत होतो की बाबा तुला हे नाही योग. पण तो काही ऐकत नव्हता, तो मान्य करत नव्हता, कारण तो आता शिकलेला होता. आता पूर्वीसारखा छोटा बाळ नव्हता राहिलेला, कारण तो मला ध्यान शिकवायला बसला होता. कारण बाहेर फिरल्यानंतर, जगाचं काही गोष्टी पाहिल्यानंतर त्याचे विचार चेंज झाले होते. पूर्वीसारखा आता धार्मिक वगैरे असा काही राहिलेला नव्हता, म्हणून मी सांगणं सुद्धा त्याला आता कमी केलं होतं. मग कालांतरी काही दिवसात मला दिल्लीला राहायचं, मग वर्षभर दिल्लीला पण राहिला, अभ्यासासाठी दिल्लीमध्ये शिकायला राहिला. तरी मी म्हटलं, तू दिल्लीला नाही गल्लीला राहणं, कुठं राहायचं जा, तुला ही गोष्ट शक्य नाही म्हणलं सध्या तरी तुझे योग नाहीत, त्याच्यामुळं तू नको येणार देऊ. मग कंटाळून समजा ते तिथं बी गेला. मग आता घरच्याला दुःख वाटायला लागलं. आता घरच्याला मग वाटायला की मी जे सांगत होतो ती बरोबर होतं. मी सांगत होतो त्यांना की नका पैसे खर्च करू याच्यावर,
हा तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. पण त्यांना सुद्धा माझ्याबद्दल वाईट वाटायचं की हे जरा वेगळंच बोलतंय. हं? पण वेगळं नव्हतं, मला जे दिसत होतं तेच बोलत होतो. हं? मग कारण माझा पुन्हा संपर्क हळूहळू कमी होत चालला, कारण मी पण जास्त सांगत नाही. आणि मी खूप असे कितीतरी अनुभव, अमोलचाच हा विषय नाही आहे माझ्याकडे, खूप जवळच्या माणसाला मी असं पुढे घडणाऱ्या गोष्टीबद्दल कल्पना देत असतो. पण त्यांना ती त्यावेळेस कळत नाही, एक धुंद चढलेली असते. आज माझे समजा मी ही देवदेव करतो, अगर काही कल्पना सांगतो, बऱ्याच जण माझ्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा अशा गोष्टी सांगतो, त्यांच्या लेकराच्या संदर्भात सांगत असतो की ज्यावेळेस विचारतात प्रश्न की असं होईल का, तर मी सांगतो हे होऊ शकतंय, पण हे जर असं असं नाही केलं तर नाही होणार. त्यावेळेस सांगितल्यानंतर आता एक ताजी गोष्ट आहे, 2-3 वर्ष झाली सुद्धा, मी एक जणांना सांगितलं होतं मी अमुक तुमचं असं असं लेकरू होऊ शकतंय, पण त्यांना असं असं केलं, तुम्ही जर असंच नाही दुर्लक्ष केलं तर ते फेल होऊ शकतंय बघा म्हटलं. आणि त्याच गोष्टी झाल्या. समजा तुम्हाला तुमच्या नशिबामध्ये अमुक अमुक गोष्ट आहे, ही मिळणार आहे, पण मिळणार आहे म्हणून तुम्ही प्रयत्न थांबवायचेत का? नाही, प्रयत्न करावंच लागतात. देरा हरीन पणगावरी कुणी ठेवलंय? तुम्ही त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर ही गोष्ट तुमच्या नशिबात आहे हे सांगू शकतो ना आपण. मग तुम्ही प्रयत्न नाही केले तर कशी मिळेल बरं ते? ठीक आहे, तुमच्या नशिबामध्ये अमुक अमुक ह्या ठिकाणामध्ये असं मिळणारी वस्तू जाऊन तिथं, पण तुम्ही ते गेला तर पाहिजेत ना तिथपर्यंत. तुम्ही नाही गेल्यानंतर कशी मिळेल? तसं तुमच्या नशिबात अमुक अमुक गोष्ट, अगर तुमचा मुलगा अमुक अमुक हा होऊ शकतो, अगर हे शिक्षण घेऊ शकतो, मान्य, परंतु तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत, अभ्यास करायला पाहिजे. नाही केल्यानंतर आपोआप कसं येईल ते? तसं ही अमोलच्या बाबतीत खूप अभ्यास कर, पण तो स्थिर राहत नव्हता. मी म्हणायचं घरच्यांना की बाबा हा त्याचं मन स्थिर नाही, त्याच्यामुळं ह्या गोष्टी फेल होणार आहे त्याच्या. शेवटी त्याच गोष्टी झाल्या, दिल्लीला गेला, गल्लीला गेला, सगळीकडे गेला, काही नाही. शेवटी मग आता प्रश्न, मग आता घरचे त्याचे वडील फार हुशार आहेत, मोप शिकलेले नाहीत, पण त्यांनी त्यांचा अंदाज ओळखला की आता याच्यावर काही करण्यात अर्थ नाही, काही नाही. म्हणले आता बास कर, म्हणले तू ह्या गोष्टी करायच्या, आता तू शिक्षण नको, आता काहीतरी, आता तुझं वय वाढलंय, आता लग्न वगैरे काहीतरी करावं लागेल. म्हणजे त्यांनी त्यांच्या जवळचे कुठं संबंधित सोयऱ्याचं वगैरे म्हणजे त्याला लग्नाला कसं तरी राजी केलं. कारण असं काही ना, आता काही नोकऱ्या करणाऱ्या मुली देत नाहीत, पण त्याचं नशीब होतं, तो नोकरी जरी करत नसला मग त्याला एक मेडिकल टाकून दिलं, मोठं मेडिकल, समजा संभाजीनगरला आहे त्याचं, समजा मेडिकल टाकून दिलं घरच्यांनी, घरच्या पैशांना करते, तो आता मेडिकलमध्ये करतो काम चांगलं कर, मग ती त्याच्या मेडिकलच्या ह्याच्यावर त्याचं लग्न करून दिलं. पण पूर्वीसारखे मला, कारण माझ्या मनातले स्वप्न त्यानं माझे साकार करू शकला नाही, कारण माझ्या मनात होतं, माझी जी पाहिलेली मी स्वप्न होते, मी काही मोठं त्याचं नव्हतं, पण काही ठराविक त्यानं महागच समजा कमी ह्याच्यात लागणारी नोकरी होती, ते जर केलं असतं तर बरं वाटलं असतं, असं माझं मत. पण यानं कुठल्याच नोकरीच्या भानगडीत नुसता शिकला, आज मेडिकल टाकून बसला, तर लग्न केलं, बाळ झालं, आता मग ज्ञानी सर्व गोष्टी, आता त्यांनी त्याचे पुतणे वगैरे चांगले शिकवायला लागलाय, चांगला मार्गी लावलाय. त्याचा ज्ञानाचा उपयोग त्याला झाला नाही असं नाही, पण स्वतःला झाला नाही. त्याला जे ज्ञान घेतलं, जे शिक्षण घेतलं, त्या अनुभवाच्या जोरावर तो इतरांना मार्गदर्शन करतोय. तो आज पुतणे, आपले खेड्यापाड्यातले पुतणे, त्याचे जे भावाचे म्हणजे बाबूचे मुलं, त्यांना चांगले मार्गी लावायला लागला तो. आता त्याच्यामध्ये तो सुख बघतो, परंतु त्याच्या आई वडिलांना वाटतं ना की आपला मुलगा काहीतरी बनला पाहिजे होता. हे दुःख अजून तसंच राहिलं ना, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी खंत आहे त्या गोष्टीची. आज तो मोठेपणाने मलाही सांगतो, काय मी त्या पुतण्याचे अमुक केलं तमुक केलं, कुठं राज्यस्तरावर ते काही तलवारबाजी काहीतरी शिकतात, कुठं खेळाचे काहीतरी करतात ते मुलं, त्याबद्दल बोलतो, तो सांगतो, कौतुकानं सांगतो, इकडे घेऊन जातो, सर्व करतो. अरे बाबा, तू चांगली गोष्ट आहे, त्यांना तू मार्गी लावलंस, तुझ्या शिक्षणाचा उपयोग तू करून घेतलास,
मान्य आहे, परंतु तुला काय, म्हणजे तू काय केलंस, तुझ्या जीवनाचं काय केलंस, तू शिक्षण घेतलं, पण आम्हाला बी वाटत होतं की तू कुठंतरी चांगलं बनावा, तू कुठंतरी मार्गी चांगल्या ठिकाणी लागावं. आज तू व्यवसाय करायला, पण तू व्यवसाय महाग बी करता आला असता ना. 10-15 वर्षाखाली बी तुला ते तेवढ्या शिक्षणावर होत होतं तो व्यवसाय करायला. शिकला कशासाठी तू मग एवढा? आज समजा जर 12वी पासूनचा जर शिक्षणाचा खर्च त्याचा जर त्यानं बाहेर राहिला, दिल्लीला कुठं राहिला, जर खर्चाचा हिशोब केला, ही माझ्या हातानं 14 लाख त्या काळामध्ये मी हे केलेले, सगळा जर हिशोब केला पैशाचा जर लावलं आणि ते बँकेमध्ये टाकलं तर त्याची पगार नुसत्या बसून तेवढी आली असती ना. म्हणजे व्यावहारिक विषय केला तर काय असंही का नाही. तर बऱ्याच वेळेस मी तुम्हाला आता जर शिकत असतील मुलं कुणी, तुम्हाला मी या आत्मकथनाद्वारे सांगतो की एक अनुभव आहे माझा, म्हणजे जवळच्या माणसाचा, की तुम्ही कुठलं तरी एक ध्येय ठरवा आणि त्या पद्धतीनं ते साधं असो मोठं असो हा प्रकार नसतो. कुठलंही काम साधं नसतं. आपण त्याच्यामध्ये जीव ओतून टाकला, एक अग्रतेने केलं, मनातून केलं काम, तर ती मोठंच असतं. कुठलंही काम छोटं नसतं. कुणीही कशामध्येही करू शकतो. कुठलाही व्यवसाय तुम्ही त्याच्यात प्रगती करू शकता, फक्त श्रद्धेनं मनातून केलं तर फक्त वेळ आणि पैसा घालू नका. मी एक सांगू इच्छितो, कारण बरेच मुलांचे आई वडील, आता मी खेड्यामध्ये राहतो, आता खूप कष्ट करणारे माणसं असतात, शेतीवाडीतलं कामं करतात, उन्हातानाचं कामं करतात, सर्व गोष्टी करतात, पैसा मुलावर खर्च करतात. त्यांना कुठंतरी त्यांचं स्वप्न असतं की आपला मुलगा कुठंतरी चांगला दिसावा, कुठंतरी प्रगती करावी, असं व्हावं वाटतं. प्रत्येकाला एक स्वप्न आहे आणि ती स्वप्न तुम्ही साकार करा आणि एक निष्ठेनं एका ठिकाणीच फोकस धरून चलत राहा. तुम्ही सुद्धा यशस्वी होताल, चांगले होताल. फक्त व्यर्थ पैसा जाऊ देऊ नका. आपल्या आईवडिलांकडे लक्ष देऊन तुम्ही मोठे जरी झालात तरी मागे माणसाने जे कष्ट लावलंय तुमच्यासाठी ते विसरू नका. तसा आमचा अमोल विसरत नाही. आज जो समजा मोठा नाही, आता आमच्या स्वप्नाप्रमाणे त्यानं काही केलेलं नाही, पण तो आपला आता करतो, व्यवसाय करतो संभाजीनगर, पण आई वडिलांविषयी त्याला आदर आहे, प्रेम आहे, ह्या गोष्टी त्यानं राखल्यात, कारण तो चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला आहे. फक्त एकच आमचं अधुरं राहिलंय त्याच्याबद्दल, की त्यानं आमचे स्वप्न साकार करू शकला नाही. ही एक कुठतरी दुःख आहे, कारण अजून बी मला त्याच्याबद्दलही वाटतं. मग प्रेम आहे, पण प्रेम नुसतं असून नाही, कारण काही गोष्टी ऐकल्या असत्या तर आज चांगला आम्ही बघितलं असतं त्याच्यावर. आज व्यवसाय करतो, मूक मजेत आहे, चांगलं आहे म्हणतो मी, ठीक आहे, चांगलं आहे, पण ज्या अपेक्षेनं शिकला ते शिक्षणाच्या प्रमाणे ते माझ्या दृष्टीने तरी चांगलं नाही, त्याच्या दृष्टीने असलं तरी. तर असो, आता मी सांगत नाही, कारण काय अचानक मला फोन आला आहे, तर मी एक कार्यक्रम हा इथेच थांबवतो, परत बोलतो काही सांगायचं ते. तर आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधान राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय.